आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमानाचे नियंत्रण बिघडल्याने धावपट्टीवर ते क्रॅश झाले, ज्यात विमानाचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री हे एका कार्यक्रमासाठी मुंबईहून बारामतीकडे येत होते तेव्हा ही धक्कादायक घटना घडली. अपघाताच्या त्वरित नंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या घटकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार विमानात असंख्य उपस्थित होते आणि काही लोक गंभीर जखमी आहेत. अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहिती मिळालेली नाही. घटनेच्या गंभीर स्वरूपामुळे समोर आलेल्या प्राथमिक पाहण्यांच्या प्रत्यक्ष दृष्टांतानुसार धावपट्टीवर विमान धडकल्यानंतर ढिगारा उठताना दिसल्याचे चित्र मिळाले आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय आणि संबंधित सुरक्षा दलांना अपघाताचे कारण तपासण्यासाठी त्वरित आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक दृष्टिकोनातून तांत्रिक बिघाड किंवा लँडिंगमध्ये अडचणी यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अत्यावश्यक परिस्थितीत प्रशासन आणि बचाव दल सतत घटनास्थळी असून पुढील अधिकृत माहिती मिळताच पत्रकार परिषद किंवा अधिकृत वाहक संस्थांकडून माहिती जाहीर केली जाणार आहे.